का असं प्रश्न पडायला पाहिजे की त्या आईला की एक मुलीला जन्म देणं पाप आहे किंवा एका मुलीला जन्म नाही द्यायला पाहिजे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम. तर कशात यूट्यूब फॅमिली, आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज माझं ब्लॉग बनवायचं एक रिझन आहे खूप मोठं. तर आज प्रत्येक ब्लॉगर हाच व्हिडिओ बनवतोय, ह्याच केसवर व्हिडिओ बनवतोय. 2 दिवसाआधी मी हे न्यूज ऐकलेले आहे, तेव्हापासून माझ्या डोक्यातून जातच नाही अजिबात. जेव्हापासून न्यूज मी बघितले ऐकले, कोलकाता डॉक्टर केसचा हा न्यूज आहे. याच्या आधी पण खूप केसेस झालेले आहेत आपल्या भारतामध्ये, पण त्याला पण आणखीन काही असं हे नाही झालेलं आहे की त्याच्याने पुन्हा कुणी असं प्रॉब्लेम क्रिएट करणारा माणसाला त्याला शिक्षा मिळायला पाहिजे किंवा तो घाबरेल असं करावं की नाही, असा प्रश्न त्याला अजून अशी काही शिक्षा आमच्या भारतात अजून झालेली नाहीये कोणत्या पण आरोपीला. तर प्रश्न तेच पडले की तुम्हाला माहिती आहे आता सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर प्रत्येक ठिकाणी हे न्यूज एकदम अशा प्रकारे फैललेली आहे जणू काही वारा. त्या प्रकारे की कोलकातामध्ये तुम्ही बघितले, एक डॉक्टर होती मुलगी 31 वर्षाची. त्या मुलीला इतक्या मला तर बोलायला पण इतकं त्रास होतोय की मी आता कसं बोलू. पण मला बोलायचंय, मी बोलणार या ब्लॉग मध्ये आणि मी व्यवस्थित बोलणार, मी रडणार नाही अजिबात. आणि मी बिलकुल पण हे नाही आहे अशी तर तुम्हाला लोकांना माहिती आहे कोलकातामध्ये जे केस झालेला आहे, ती डॉक्टर मुलगी होती. त्या मुलीला खूप म्हणजे खूप असं इतक्या दुर्दैवाने त्याची हत्या केलेली आहे, जणू काही बघताच अंगावर काटे किंवा पायाखालची जमीन सरकेल आपली. इतकं डेंजर त्याला मारलंय. का असं घडतंय माहिती नाही, पण खूप केसेस आपल्या भारतामध्ये असे होतात. प्रत्येक केसला फक्त फाशी मिळेल, फाशी त्याला मिळेल, त्याचं काही आम्हाला हे नाही आहे. पण ज्याचं जीव जाते त्याचं काय मोल आहे? त्याचं काहीच मोल नाही आहे. त्याचं आयुष्य, त्याचे नातेवाईक, त्याचं कोणाशी काय आहे नाही आहे, त्याचं काहीच नाही आपल्या भारतामध्ये. तर त्या डॉक्टर मुलीला इतक्या बेरहमीनं आणि इतक्या डेंजर त्याचं मर्डर केलेलं आहे, म्हणजे खूप डेंजर. जे कोणी माझं ब्लॉग बघताय ना, तुम्ही प्रत्येक एक व्हिडिओ काढा आणि सोशल मीडियावर शेअर करा. जितक्या जास्त प्रमाणात हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल तितके सगळे जागरूक होतील. तर त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ बनवा आणि सगळे पोस्ट करा. प्रत्येकाने व्हिडिओ बनवला पाहिजे. आपल्या आत्मसन्मानासाठी आपल्याला बोलायलाच पाहिजे. कारण आज आपण पण एकाची मुली आहे, एकाची बहीण आहे, एकाची आई, एकाची सून. एका मुलीमध्ये खूप रूप असतात. तर प्रत्येकाला आपल्याला त्यातून जावं लागतं. तर आज वेळ ही त्याच्यावर आहे. उद्या कुणी पण असू शकते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण का आहे आणि आपल्याबरोबर का घडतंय? आपल्या भारतामध्ये अजूनपर्यंत अशा आरोपींना शिक्षा अशी का नाही सुनवत, जेणेकरून दुसरा आरोपी आरोप करताना विचार करायला पाहिजे की ह्याचा अंजाम किंवा हे केल्याने खूप मोठा परिणाम होईल पुढे जाऊन. म्हणून का नाही अशी शिक्षा अजूनपर्यंत आपल्या भारतामध्ये कोणाला झाली आहे? इतकं जास्त खूप म्हणजे खूप, जितकं बोललं तितकं कमी आहे. कारण इतकं जास्त त्रास झालेला आहे ना, खूप म्हणजे खूप जास्त. समोर त्याला मारल्याने किंवा त्याला मारून टाकल्याने आम्हाला समाधान मिळेल
हे तर आहेच, तो तर मरणारच, तो तर असं पण नाही वाचणार तसं पण नाही वाचणार, त्याला तर मरणं शक्यच आहे. ते एकाचा जीव घेतलाय मला तर त्याला राहायचा अधिकारच नाहीये. तर तो तर मरावंच, त्याला तर जागेवरच मारायला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा किंवा त्याला आहे ना एक सेकंदाचं पण त्याला वेळ न देता त्याला जागेवरच संपवायला पाहिजे त्या माणसाला, ज्याने हे कोलकाता डॉक्टर केसमध्ये त्या डॉक्टरला इतक्या दुर्दैवाने मारलेला आहे. त्याला एक सेकंड पण ह्या भारतात, तो ज्या पण ठिकाणी आहे त्याला त्या ठिकाणी एक सेकंड पण जगण्याचा हक्क नाही आहे. तो जागेवरच त्याला मारायला पाहिजे. जिथे पण दिसेल, ज्याला पण दिसेल, तो तिथेच त्याला कुचलायला पाहिजे. कारण त्याला जगण्यासाठी आणि त्याला बघण्यासाठी तेवढी क्षमता आणि तेवढी सहनशक्ती अजिबातच नाही आहे आमच्यामध्ये तरी. आणि जणू काही सगळे आज त्या केसनंच इतक्या रोडवर गर्दी, इकडे गर्दी तिकडे गर्दी, सगळ्याकडे गर्दीच गर्दी झालेली आहे. त्या केसबद्दलच सगळे काही बोलत आहेत. तर आपण भारतात आपण आपण खूप प्राऊड फील करतो की आपण भारताचे नागरिक आहे म्हणून. मी पण खूप प्राऊड फील करते की मी भारताची नागरिक आहे म्हणून. कारण आपला भारत असा देश आहे की आपल्या भारतामध्ये आपण कसं पाहिजे तसं जगू शकतो. आपल्या भारतामध्ये अशी कोणत्या प्रकाराची रोकटोक नाहीये. प्रत्येक प्रकारे सगळ्या सुविधा, सगळ्या काही आपल्याला मिळालेल्या आहेत. फक्त प्रश्न एकच आहे की एक मुलगी किंवा एक आई किंवा एक बहीण जे पण असो, ती फक्त सेफ आहे की नाही हा प्रश्न बस पडलेला आहे. बाकी मला काही नाही प्रश्न, फक्त हाच आहे. कारण आज कित्येक बायका, मुली, बहीण नाईट शिफ्ट करतात, दिवसभर काम करतात, किंवा ज्यांचे आई वडील इकडे नाही आहेत, शिकण्यासाठी आलेले आहेत, जॉबसाठी आलेले आहेत, त्यांचं घर तिकडे आहे, त्यांचे नातेवाईक तिकडे आहेत. खूप म्हणजे खूप लेडीज काम करतात. कारण आपल्या भारतामध्ये निम्म्यापेक्षा तरी कमी महिला स्वतः घर चालवतात आपल्या. कारण त्यांच्या मागे काहीतरी कारणाने कुणी नसते किंवा काही होतंय, ते सगळं आपलं आपलं पर्सनल प्रॉब्लेम आहे. पण आपल्या भारतामध्ये इतक्या बायका काम करतात, त्यांच्यावर घर चालतंय, त्यांचे लेकरं, त्यांचा संसार सगळं काही त्यांच्यावर चालतंय. तर त्यामुळे आम्ही 24 तास घरात बसून तर घर नाही चालणार आमचं. तर आम्हाला काही ना काही करण्यासाठी आम्हाला बाहेर तरी यावंच लागेल. आणि आम्ही आमच्या देशामध्ये इतकं सेफ फील करतो की आम्ही कुठे पण गेलो, काही पण केलो तरी आम्ही स्वतः खूप जास्त सेफ आहे. असं मला एवढंच सांगायचं आहे की त्या आरोपीला अशी शिक्षा मिळायला पाहिजे की पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये असं कोणताही प्रकरण होण्याच्या आधी किंवा करण्याच्या आधी विचार पण त्या माणसाच्या डोक्यात यायला नाही पाहिजे की आपण कोणाबरोबर काय करतोय. बस मला एवढंच बोलायचं आहे. मला बाकी काही नाही बोलायचं आहे. कारण मी पण एक मुलगी आहे. तर मला तर खूप जास्त, मला इतकं राग आणि इतकं माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप जास्त, मी इतकं म्हणजे तोंडात इतकं अनाप शनाप निघतो, खूप म्हणजे खूप जास्त. पण मी असं कधी बोलणार नाही की जसं त्या मुलीबरोबर घडलंय तसं त्यांच्या फॅमिलीमधनं कोणाबरोबर घडायला पाहिजे किंवा त्याची बहीण, मी असं काही नाही बोलणार. कारण ती पण एक मुलगी आहे, मी पण एक मुलगी आहे. तर एका मुलीबरोबर घडलेलं मी दुसऱ्या मुलीचं नाव घेऊन मी असं बोलू नाही शकत. त्याच्यामुळे मी असं काही बोलणार नाही. कोणती पण मुलगी असो, मी असो, ती डॉक्टर केसमधली मुलगी असो, किंवा जो आरोपी इतक्या इतका दलिंदर आहे, तो इतकं दरिद्रीपणाने तो त्याला मारलेला आहे ना, त्याचा आपण अंदाज आपण लावू शकत नाही. कारण ज्या टायमाला ऐकलं होतं आणि ज्या टायमाला बघितलं ते व्हिडिओ, त्या टायमाला तर इतकं जास्त संताप झालं तर मला तर खूप म्हणजे खूप जास्त. मी थोडं पण असं हे नाही करू शकत होते की आता मी काय बोलू आणि काय करू. इतकं जास्त म्हणजे जास्त राग आलतं मला. कारण प्रत्येक वेळेस एका मुलीला गँगरेप केलं, एका मुलीचं रेप केलं, एका मुलीला मारून टाकलं, एका मुलीचे तुकडे केले, हेच न्यूज येते, हेच न्यूज. एकाला भर रस्त्यामध्ये मारतात, तर एकाला घरामध्ये मारतात, एकाला मागे नेऊन फेकतात, एकाला हॉस्पिटलमध्ये मारतात, हेच न्यूज आहेत आपल्याकडे. प्रत्येक ठिकाणी एक मुलगीचा रेप, प्रत्येक ठिकाणी एक मुलगीला मारलं. बस कधी असं न्यूज का नाही येत की कधी एका मुलाला मारलं किंवा कधी एक मुलाला काय केलं, मुलींना काय केलं, असं का नाही येत. प्रत्येक वेळेस मुलगीच का.
का प्रत्येक वेळेस मुलगीच का त्या ठिकाणी, मुलगीच का प्रत्येक वेळेस? कोणता पण गुन्हा होतो मुलगी असते तिथे, काही झालं मुलगी असते तिकडं. का प्रश्न की मुलगीच का तिकडे? कधी आझादी मिळणार आहे? परवा दिवशीच 15 ऑगस्टला आपण 78 इंडिपेंडेंस सेलिब्रेशन केलो की आपल्या देशाला इतके वर्ष झालेले आहेत, आपला देश आझाद होऊन, पण आणखीन मुलींना आझादी नाही मिळालेली आहे. आणखीन पण मुली आझादीनं नाही जगू शकत. ते सगळं काही करतात, सगळं काही करतात मुली, पण अजूनपर्यंत त्यांची सुरक्षा, त्यांची सेफ्टी खूप म्हणजे खूप जास्त गरजेची आहे. आणखीन पण सरकारला जास्तीत जास्त मुलींसाठी अजून सेफ्टीसाठी काहीतरी विचार करायला पाहिजे. काहीतरी असं एक पर्याय काढा जेणेकरून हा केस परत फ्युचरमध्ये कधी कोणावर ना घडो आणि कधीच कोणाला काही होऊ नये. असं खूप म्हणजे खूप जास्त मला इतकं मी बोलू पण शकत नाही, तितकं जास्त हर्ट होतोय मला विचार करूनच. तर ज्याच्याबरोबर घडलंय त्यांच्या आई वडिलांचं तर दुःख आपण समजू पण शकत नाही की कोणत्या लेवलला त्यांना त्रास होतोय. बस एवढंच बोलायचं. मी माझ्या ब्लॉगमधनं मी एवढं सांगायचा प्रयत्न करते की अजून पण आपण सेफ नाही आहे. आपल्या सेफ्टीसाठी सरकारला आपल्याला बोलायला पाहिजे, आपल्याला काही ना काही करायला पाहिजे, कारण हे केस परत व्हायला नाही पाहिजे. खूप जास्त म्हणजे खूप जास्त हे सगळे केसेस फैलतात. 4 महिने जात नाही केस, 4 महिने जात नाही केस. खूप म्हणजे खूप केसेस होत आहेत. तर बिचारी ती इतकं शिकली, स्वतःला इतकं सक्षम बनवलं, ती एक डॉक्टर बनली, ती दिवस रात्र काम करते आणि एक दिवशी ती ह्या जगच सोडून जाते. काल रात्री आपण एकाला बोलतो की हा सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे, आणि सकाळी आपल्याला असा असा फोन येतो की ती सुसाईड केली. इतकी सक्षम आणि इतकी शिकलेली, प्लस ती डॉक्टर होती. तिला खूप इच्छा होती की ती सगळ्यांची सेवा करावं, सगळ्यांच्या कामाला पडावं आणि सगळ्यांचं चांगलं करत होती ती. आपण डॉक्टरला म्हणतो जीवन देतो म्हणून. काय होतंय काही काही टायमाला आहे ना, आपलं जीवन वाचवण्यासाठी आपल्यापाशी कुणी नसते, असं होतंय. म्हणून तर काय नाही करू शकत आपण. बस मी एवढं सांगते, ह्याच्या पुढे मी जास्त काही बोलू नाही शकत, कारण काय बोलेल माझं मला कळणार नाही. कारण खूप जास्त मनामध्ये इतके गोष्टी भरलेल्या आहेत ना, तर मी काही जास्त नाही बोलत. फक्त एवढंच बोलते, ज्यांनी ज्यांनी माझं ब्लॉग बघतात त्यांनी व्हिडिओ बनवा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, पोस्ट करा, की जेणेकरून त्या आरोपीला तरी शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि तो आता आरोपी म्हणतो की तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या, मी गुन्हा केलो, मी हे केलो ते केलो. तू मान्य केला, बरोबर आहे, तुझी शिक्षा झाली, पण आता पुढे काय? ती गेलेली मुलगी परत कशी येणार? त्या आई वडिलांचं दुःख कोण सावरणार? कोण त्यांना समजवणार? कोण त्यांच्या इच्छा पूर्ण करणार? सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. ह्याच्या आधी पण खूप केसेस झालते, पण असं वाटलं की कोणाला ना कोणाला न्याय मिळेल, कोणाला ना कोणाला काय. तर बस एवढंच, सरकारला सगळे मागणी करा की आमच्या सेफ्टीसाठी अजून जास्तीत जास्त काहीतरी करा, जेणेकरून त्याच्यामुळे आम्ही सेफ असावं. आणि त्या डॉक्टर केसमधल्या मुलीला तर न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. तर आपण पण एक मुलगी आहे, तर आणि मुलीला आता तर असं वाटतंय मुलीला जन्म देणं खूप मोठं पाप आहे. मुलाला जन्म द्या, आपण मुलीला जन्म नका देऊ, कारण प्रत्येक मुलीला तिथे पोचायचं आहे. तर आपली पण मुलगी आहे,
आज ना उद्या ती पण बाहेर पडेल, ती पण काम करेल, ती पण इकडे तिकडे सगळ्याकडे जाईल. तर आपण कसं काही स्वतःला समजू शकतो की आपली मुलगी सेफ आहे, किंवा आपण कसं त्याला बाहेर सोडू शकतो, कसं त्याला आपण शिकण्यासाठी इकडे पाठवू शकतो, तिकडे पाठवू शकतो. कित्येक आपल्या भारतामधले लोक आहेत जे मुलीच्या सेफ्टीसाठी शिक्षण जास्त पुढे देत नाहीयेत. 10वी पर्यंत शिक्षण कंप्लीट करतात, त्यांना घरात बसवतात, लग्न करतात आणि नवऱ्याच्या घरी पाठवून देतात. का म्हणल्यावर बाहेरचा जमाना ठीक नाहीये, बाहेरचे लोक ठीक नाहीये, असं घडू शकतंय, तसं घडू शकतंय, त्याची नजर अशी आहे, ह्याची नजर अशी आहे. ह्या कारणामुळे कित्येक मुली आपलं शिक्षण तेवढ्याच कॅपॅसिटीमध्ये करून थांबून जातात. ते पुढे शिकायची इच्छा असते, पण आई वडिलांच्या मनामध्ये भीती असते, त्यामुळे ते आई वडील पुढे शिकवत नाहीत त्यांना. पण जे खुले विचाराचे असतात, ज्यांचे आई वडील की आपण आपल्या मुलीला खूप शिकू, खूप मोठी प्रगती करू, आपली मुलगी खूप लांबपर्यंत जायला पाहिजे, ती स्वतः इंडिपेंड राहायला पाहिजे. कारण कोणावर पण डिपेंड राहणं पण आपल्या आयुष्यामध्ये चालत नाही. कारण कोणावर पण जास्त अवलंबून राहणं पण आपल्याला जमत नाही. कारण आपल्याला असं वाटतंय की किती दिवस ह्यांच्यामुळे आपण जगायचं. कधी कधी असं वाटतं एका स्टेपला की आपलं काही असायला पाहिजे, आपण काही स्वतः करायला पाहिजे. त्याच्यामुळं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, एकमेकांवर अवलंबून नसायला पाहिजे. पण जोवर आई वडील आहेत, जोवर त्यांच्या मुलीचं फ्युचर आहे, भविष्य आहे, जोवर ते व्यवस्थित एकाच्या हातात सोपवत नाहीत की चांगले आहेत, तोवर तर त्या मुलींना शिकू द्या, जगू द्या, त्यांना त्यांच्या मनाने राहू द्या. का असे कामं करतायत की जेणेकरून प्रत्येक आईला प्रश्न पडायला पाहिजे की त्याची मुलगी बाहेर सेफ आहे की नाही म्हणून? का असं प्रश्न पडायला पाहिजे त्या आईला? तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. आणि जितके लोक पण माझा ब्लॉग बघतायत तितक्या लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर इतकं व्हायरल करा की जेणेकरून ह्या केसला तरी काही ना काही असं आपल्याला प्रूफ मिळालाच पाहिजे की हे केस परत कधी कोणाबरोबर पण घडू नये. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.